थापाचे उन्नत महामार्ग झालेले आहेत थापांचे. मी जे म्हटलं ना की विकासाचं मृगजळ 2047 2047 कोणी बघितलेलं आहे. आत्ता शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे, आत्ता जो मध्यम वर्गीय आहे त्याच्या हातात काय मिळणार आहे, जो नोकरी करणार आहे, नवीन जी तरुणी आता शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात जाणार आहे त्यांना काय मिळणार आहे. नुसतं त्याच्यासाठी योजना जाहीर केलेल्या आहेत, पण त्या योजनांचा पाठपुरावा कधी करणार आणि त्या योजना पूर्ण कशा होणार, त्याच्यासाठी निधी, या ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत निधी कुठून आणणार, निधी कुठून आणणार. म्हणून मी म्हटलं ना की कर्ज काढून फटाके वाजवल्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. नाही, हा निधी आणणार कुठून, म्हणून मी परत सांगतोय की कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. शेवटी हे कर्ज हे 2047 साल दाखवूयात तोपर्यंत यांचं सरकार टिकणार नाहीये, भाजपा टिकणार नाहीये. मग 2047 पर्यंत जे काही कर्जाचा डोंगर राज्यावरती लादणार आहेत ते कर्ज फेडणार कोण, कसं फेडणार. आणि आता कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी जसं गेल्या अर्थसंकल्पामध्ये होतं तसंच या अर्थसंकल्पात सुद्धा नुसते रस्ते, महामार्ग, पण आता जे शिकले सवरलेले तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना नोकरीसाठी काय तुम्ही उद्योग आणताय. AI म्हणजे काय, नेमकं कशात त्याच्यात नोकऱ्या मिळणार आहेत, ह्या कुठेही त्याच्यात सविस्तर उल्लेखच नाहीये.